आता ही जी होळी आहे ती जवळपास तयार झाली आहे, अंतिम टप्प्यात आहे आणि यामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी हे जांभळाचे जे पानं आहेत ते लागले आहेत आणि त्यानंतर ही जी आपण फुलं बघतो आहोत ही पळसाची फुलं आहेत, ज्याला अत्यंत महत्त्व असतं। पळसाच्या फुलाचा रंग केला जातो, आपणा सर्वांना माहिती असेल। आणि यानंतर ही इथे पुरी आपण बघता आहात, ही जी पुरी आपण खातो ही पुरी विशिष्ट म्हणजे डहाळीला इथे लावली आहे, त्याला अशी एक रिंग सुद्धा आहे। ही नेमकी का लावली जाते हे जाणून घेऊया। याच गावाचा ग्रामस्थ गणेश आपल्या समोर आहे। गणेश, ये क्यों लगाई जाती है? ये जो बड़े लोगों के नियम के हिसाब से जो लगाते कि नहीं कि होली में कोई कमी आने को नहीं होना। साल में जो हर एक साल 1 साल के बाद में आता है करके इसमें पूड़ी, ये फूल, ये जामुन के पत्ते, ये हरी बाँस की लकड़ी और उसमें रस्सी वस्सी कुछ नहीं रहते, सिर्फ बाँस के पत्ती से तैयार करता। हाँ, म्हणजे ह्यांचं म्हणणं असं आहे की ही अन्न देवता आहे। ही जी हे हिरवं झाड जे आहे हे अर्थातच आम्हाला चांगलं अन्न पिकू दे, आमच्या शेतामध्ये चांगलं अन्न होऊ दे। आणि हे जे आहे हिरवं पातं जे आहे ही म्हणजे आमच्याकडे आमची जमीन जी आहे, आमचं पीक जे आहे ते जोमानं येऊ दे। आणि हे लाल हा जो आपल्याला रंग दिसतो पळस, अर्थातच आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, जेणेकरून आरोग्य सुद्धा आमचं समृद्ध होऊ दे। और क्या ये कितने पूरियाँ लगाई जाती है इसमें? सब लगाई जाती है 12 पूरी। 12 पूरी पूरे इसमें। अच्छा। और ये पूरी किसके यहाँ की बनती है? तो पटेल के यहाँ से। अच्छा, म्हणजे गावाचा एक जो मुख्य माणूस असतो, जो पटेल असतो, पोलीस पाटील असतो, त्याच्या घरनं ह्या पुऱ्या येतात आणि मग जे हे सजवण्याचं जे काम मुलं करतात त्यापैकी जो मुलं ज्यांच्याकडे ही जबाबदारी असते ती हे लोक पुऱ्या लावतात। एक कितने पुड़िया होती है? 12 पुड़िया। और वो कैसी लगती है? नीचे से लेकर ऊपर तक। और पुड़ियों के साथ और क्या लगाया जाता है? पुड़ियों के साथ तो हार रहे तो शक्कर के बने हुए। अच्छा, शक्कर के म्हणजे घडी साखर ज्याला म्हणतात, गाठी ज्याला म्हणतात, वो चढ़ाई जाती है। वो कब चढ़ाई जाएंगे? अभी इधर से लेके जाने के बाद जगह में चढ़ाई। लेकिन अभी जब ये लाया गया उसके बाद केवल पूड़ी चढ़ी। मैंने ऐसा सुना है कि ये आप लोगों ने ये जो बांसे लाए हैं, बांस जो लाए हैं वो बहुत दूर से लाए हैं। बहुत दूर। कहाँ से लाए हैं? खोंगड़े के जंगल। इधर खोंगड़े के जंगल में से लाया। खोंगड़ा का जंगल यहाँ से कितनी दूर है? यहाँ से अंदर 20 किलोमीटर दूर। 20 किलोमीटर दूर है। फिर आप लोग कितने बजे से यहाँ से गए? यहाँ से हम 7 बजे से निकले। अच्छा, म्हणजे ही लोक 7 वाजता अगदी पहाटे खोंगला नावाचं एक गाव आहे ह्या जंगलामध्ये तिथं गेले आणि तिथे जाऊन त्यांनी हे जे बासे दिसतात आहेत ते तिथून तोडून आणले। कितने बासे लाए? इसमें होली में 5 बासे लगता और ज़्यादा का इसलिए लाए कि उसका छिलटा निकल के बांध सके। अच्छा, बरोबर आहे। एकूण 5 बाशे जे आहेत ते या होळीसाठी लागतात, पण बाशांना बांधण्याकरता जी साल्ट लागते, ज्याची जी साल लागते त्याच्याकरता साधारणतः 5 बाशे म्हणजे एकूण 10 बाशे या लोकांनी आणले। कितने लोग गए थे वहाँ पे? वहाँ पर गए थे 15 लोग। 15 लोग मिलके उन्होंने 10 बासे लाए। अच्छा, फिर वो उसकी पूजा करते हैं क्या? हाँ, पूजा करते ना वो वहाँ जगह पर पेड़ की पूजा। हाँ, पेड़ की पूजा। म्हणजे त्यांनी जेव्हा हे बाशे आणलेत आहेत तेव्हा सुद्धा त्यांनी या वनदेवतेला क्षमा मागितली आहे। आम्ही तुला क्षमा मागतो, पण आमच्या सणासाठी तू आमच्याकडे उपस्थित हो अशी एक विनंती त्यांनी केली आहे। आणि त्यांनी खोंगला नावाचं जे गाव आहे इथनं साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर असणारं हे खोंगला गाव आहे, तिथनं यांनी बासे आणलेत आहे आणि त्यानंतर ती जी पुढली होळीची प्रक्रिया आहे ती त्यांनी सुरू ठेवली आहे। आणि आपण महत्त्वाच्या टप्प्यावर आलोय की आता हे सर्व बांधून झाले आहे। हिरवी कंच अशी आपल्याला ही होळी जी त्यांनी संबोधलं आहे ती दिसते आहे। आणि जसा मगाशी आपण बघितले इथे बांबू अगदी उघडे दिसत होते, पण आता एवढ्या चांगल्या पद्धतीने ती सजली आहे की आता ती पूर्णत्वाकडे येते आहे। मी तुम्हाला असं विनंती करतो की तुम्ही एकदम पुढच्या टोक्यावरती आपण जाऊया। तिथे एक ये क्या है? ये नीम का ही रहता हो, ये जो क्या बोलते कौन की जड़ रहते कि नहीं, इसको छिलटा लगा है वो डिजाइन में इनके अच्छा दिखने को ना करे। अच्छा, म्हणजे सजवण्यासाठी त्यांनी लाकडाचा प्रयोग केलेला आपल्याला दिसतोय। हा जो आहे एक त्रिकोणी असा आकार आहे, इथे निमुळता होतोय, परत इथे निमुळता होतोय आणि अगदी त्याच्याखाली एक पुरी लावली आहे। आता जर आपण होळीचा सर्वात टोकावरचा भागाकडे आलोय, इथे आपल्याला एक पुरी दिसते अगदी। ये सबसे आखिरी वाली पुरी? आखिरी इधर है। अच्छा, आखिरी भी एक पुरी होती है।
सुहाळी इथल्या स्थानिक भाषेमध्ये कोणती भाषा में सुहाळी कहते हैं? कोरकू भाषा में। कोरकू भाषा इथं बोलली जाते या गावामध्ये आणि त्या कोरकू भाषेमध्ये इसको क्या कहते हैं? सुहाड़ी। सुहाड़ी। कितनी सुहाड़ी? एक कुल मिला के 12 सुहाड़ी होती है सुहाड़ी। और सबसे ऊपर एक सुहाड़ी, एक सुहाड़ी, यहाँ पे एक और उसके नीचे एक और यहाँ पे एक डिजाइन के लिए ये ऐसा त्रिकोण। त्रिकोण। लेकिन किस पेड़ का है ये? कोंकण। कोंकण। अच्छा अच्छा, कोकन का ही लगाया जाता है, ऐसा कुछ है? हाँ, वो उसका नेम का ही बताया, बड़े लोग जो पिढी में चल रहे हैं वो। हा, ह्यांचं म्हणणं असं आहे की पारंपरिक पद्धतीनं जे चाललं ही जी आमची परंपरा आहे त्यानुसार कौका झाड त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये आहे, त्यांनी त्याला एक विशिष्ट आकार देऊन म्हणजे एक प्रकारे एखादी नवरी नटल्यानंतर जसं तिच्या नाकामध्ये नथनी असतं तसं या सर्व जी बांधलेली होडी आहे त्याला अगदी शोभून दिसावं असा हा त्यांचा एक पारंपरिक रिवाज आहे असं ते म्हणतात आणि हे पूर्वापार चालत आलेला असं ते सांगतात। अब स्थिति क्या है इस सब क्या कहते हैं होली की? अब हो गई अब सब हो गए तैयार है। हाँ। अब ये कहाँ जाएंगे? अब गांव में जाएंगे। गांव में जाएंगे और गांव में जाके क्या होगा? गांव में जाके इसको पहले खड़ा करेंगे। अच्छा। सब मिल के, गाँव वाले मिलकर। हाँ हाँ खड़ा करने के बाद गांव में आवाज देता हाँ। कि होली जलने की तैयारी हो गई। सब गांव के लोग, बाल बच्चे से बड़े, सब उधर तैयारी होकर आना। ढोल जो पहिर रहता हमारे इसमें नाचता, बैवन सब नाचता होली में। तो वहाँ जाके पटेल सबको आवाज देता, वहाँ जाने के बाद पूजा वूजा करता, सब गाँव वाले बाद में जलाई जाता। अच्छा अच्छा। अभी जो सुबह लोग गए थे वो कहाँ है अभी? सुबह जो गए थी कि नहीं, यानी वो जो बांस काटने के लिए काटने वाले गए थे, जो उनको भूख लगने की वजह से वो नहीं, यहाँ पर नहीं रुका। अच्छा, म्हणजे हे बघा त्यांचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूपच व्यवस्थित आहे। आपण बघितलं की जी 15 लोक त्या खोंगळा गावी गेलेली त्यांनी इथे आपलं काम केलं की त्यांनी बासे आणलेत आणि त्यांनी हे प्रक्रिया सुरू केली। त्यांच्या दिमतीला गावामधले काही लोक आलेत, म्हणजे दुसरी शिफ्ट आली। मग आता काय केलं की जे गावातली लोक आलेत त्यांनी ही सजवायची जबाबदारी आपल्याकडे घेतली आणि जी 15 लोक गेलेली ती आता परत गावामध्ये गेली, ते जेवण खावण करतील, थोडे तयार होतील आणि तयार झाल्यानंतर ते सुद्धा यामध्ये सामील होतील। म्हणजे आता बघा तरुण पिढीमध्ये कामाचं व्यवस्थापन त्यांनी खूप उत्तम प्रकारे केलं आहे। ज्या लोकांनी ही तोडून आणली ती घरी आहेत, पण त्यांच्या दिमतीला जे आहे ते दुसरी फळी जी आहे गावातली ती आली आहे। तर पुढली प्रक्रिया जी आहे आता ही होळी आपण ते बघता आहात की ही सर्व उत्तम प्रकारे ही सजली आहे आणि आता थोड्या वेळातच हिला उचलण्यात येईल आणि उचलून मग ती गावाकडे रवाना होईल। पाणी हाराला राहिलं त्याकडून तर मेडी बोटिंग दर पाण्याची व्यवस्था नहीं गान त्या दिवशी होता इंजिनिअरिंग होतो राजा होता का रे बंधाऱ्याचा इंजिनियर येऊन काय म्हणायचं इंजिनियरला आणला होता का
चल इकडे या तुम्ही. नाही नाही थोडासा बजावर रोक दे. आता आपण बघितलं की जंगलातनं ही होळी आली आहे बाशांची आणि आत्ता ज्या ठिकाणी ही होळी पेटणार आहे आपण बघू शकता की या ठिकाणी ऑलरेडी इथे काही लाकडं रचण्यात आली आहे. त्याला गोल घेरा आहे, पराठीचे काही फांदे दिसतात आहेत आणि या पद्धतीनं ते ऑलरेडी इथे आहे. आणि जंगलातनं आलेली हे जे होळी आहे हे आता कशा पद्धतीनं लावले जाते याच्याबद्दल आपण स्थानिक जे आहेत विश्राम भाऊ यांना विचारू. नीलकंठ आहेत ते त्यांना काही प्रश्न विचारतील तर आपण त्यातून हा उलगडा करून घेऊ की नेमकं कशा पद्धतीनं रचते. तर मी नीलकंठकडे ही प्रक्रिया देतोय. नीलकंठ यांना विचार की ही पुढची प्रक्रिया कशी चालते. विश्राम भाऊ, आपण आपल्या संस्कृतीनुसार होळी साजरी करतो. आता ही उभी करण्याची काय पद्धत आहे? हे सोपला घेतात हे दोन मधात सोपला फसवतात, मग उचलतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर हे याच्यात फसवल्यानंतर हे हे बांधा आहे, हे बांधांना पुन्हा घेरा मारतो. या बांधाचा म्हणजे नेमक्या दोराचा काय नाव आहे आपल्या संस्कृतीमध्ये? आम्ही डिझेल म्हणतो. डिझेल. याने ही गुंपण केला. गुंपण केला डबल ह्याला पकडायला पाहिजे सपोर्टिंग. बरोबर. तसं पडत नाही, पेटवल्यानंतरच ते पडन मग इकडे. बरोबर. बांबू कसे खोचल्या जातात? बांबू म्हणजे ते इकून तिकून चौईकून आला पाहिजे. हे बांबू चार भागावर इथून सुटतात, हे सुटतात इथून भाषे. बरोबर. आणि इथपर्यंत गेले असा प्रत्येकाचा पाय वेगवेगळ्या दिशेत. बरं, हे आता गळ्यामध्ये गाठी पण घातलेली आहे. काय उद्देश? गाठी म्हणजे या गाठीच्या प्रमाणात आहे जे वर्षातून एकदा. हे गाठी घालायचं प्रमाणात एकदा आमच्या जुन्या परंपरांचा नियम. आता नीलकंठनी आणि विश्राम भाऊंनी जी चर्चा केली त्यातून तुम्हाला कळलं असेल की आता हे जे बासे आणले आहेत हे लावल्या जातील आणि मग याची पुढची प्रक्रिया कशी होणार आहे ते आपण यानंतर बघूया.
आता आपण मुख्य प्रक्रियेकडे आलोय. मी तुम्हाला मगा म्हटल्याप्रमाणे इथे 2 पिढ्या आपल्याला बघायला मिळाले. सकाळी जंगलामध्ये जाऊन बाशे तोडणारी एक पिढी होती, त्यानंतर ते बाशे सजवणारी एक पिढी होती, आणि आत्ता जेव्हा गावामध्ये ही होळी आली आहे तेव्हा हिला उभा राहायला आपली इथं नवीन पिढी दिसते. बुजुर्ग लोक दिसतात, वयोमानाने मोठे लोक दिसतात. अर्थातच या ठिकाणी परंपरा जी आहे ती व्यवस्थित पद्धतीनं पार पाडल्या जाते. बुजुर्गांचा मान सुद्धा मान सन्मान राखला जातो. आपण इथे बघतो ही जी होळी उभा राहायला दोरखंड बांधलेले आहेत, आणि सोबतच गावातली जी प्रतिष्ठित मंडळी आहे, जी वयोवृद्ध आहे, मगाच्या ज्या पिढ्या होत्या आपण बघितलं ते तरुण पिढी होती, त्याच्यापेक्षा काहीतरी बुजुर्ग लोक जी आहेत ती हा कारभार पूर्णपणे सांभाळत आहेत. त्यांच्यामध्ये महत्वाचं आपल्याला असं दिसून येतं की ती साधारणतः ही आपली परंपरा जी आहे ती निभावण्याकरता त्या पद्धतीनं त्या लोकांना ते मान देतात, सन्मान देतात, आणि त्या लोकांना माहिती आहे की नेमकं हे कशा पद्धतीनं हे उभारायला पाहिजे. म्हणूनच ती लोक आपण बघतो आहोत आता की वयोवृद्ध लोक जे आहेत, प्रतिष्ठित गावातली जी लोक आहे ती ही होळी उभारण्याकरता इथे आपण बघतो आहोत. ती कशा पद्धतीनं ते उभा करता आहेत हे आपण सर्व या पद्धतीनं बघूया. गावातली अगदी प्रतिष्ठित लोक आहेत, त्यांनी सोपल इथे बांधले आहेत आणि काहीतरी ते पुटपुटतात आहेत. चॅन्टिंग, दे आर चॅन्टिंग यू नो, आणि त्या पद्धतीनं ते मंत्रोच्चार करून आता हे उभारतात. तुमचं बोलणं चालू तुमचं. आता यांनी साधारणतः हे आपण बघतो यांनी ही उचलली आहे, त्याच्यासाठी चारही बाजूंनी त्याला कशा पद्धतीनं बॅलन्स करण्यात येईल हा सर्व प्रकार याच्या मागे आपण बघतो आहोत. गावकरी जे आहेत ती आजूबाजूने हा सर्व प्रकार बघते आहे. आपल्या गावामध्ये जे हे एक आनंदाचा उत्सव सध्या सुरू आहे, सर्व लोक यामध्ये सामील होतात आहे, आणि गावातले सर्व प्रतिष्ठित लोकांनी ही होळी आता उभारली आहे. उभारण्यासाठी ती सज्ज आहे. अगदी चारही बाजूने आपण बघतो की दोरखंड जी आहे ती घेण्यात आली आहे. मला नीलकंठ तुला असं विचारायला आवडेल की गरजदरीमध्ये सुद्धा अशीच एक होळी उभारली आहे. गरजदरी आणि खिरपाणी या दोन्हीमध्ये अंतर काय सांगशील? तू स्वतः गरजदरीचा आहेस. गरजदारी मधला एवढाच फरक आहे की ज्या पद्धतीनं खिरपाणीमध्ये होळीचं आयोजन केलं जातं त्या पद्धतीनं गरजदारीमध्ये नसतो. फरक सारखाच नाही आहे. फरक प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृतीनुसार फरक आहे. गरजदारीमध्ये जे आहे ती सरळ एक उभारलं जातं आणि त्याला जाळलं जातं, परंतु इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं लोक त्याला मानतात. आपल्या आयुष्यामध्ये येणारा हा पर्व फक्त वर्षातून एकदा येतो आणि म्हणून त्यांच्या यावर अटळ श्रद्धा आहे. त्या पाठीमागच्या भावना त्यांच्या समजून घेण्यात. बरोबर आहे नीलकंठ, तू म्हणतोय की या लोकांची अटळ श्रद्धा यावरती आहे. ते आता इथं दिसून येते की गावातली जी प्रतिष्ठित लोक आहेत, वयोवृद्ध थोड्या प्रमाणात आपण ज्याला म्हणतो मॅच्युअर्ड लोक आहेत, याच्या मागचा काय उद्देश आहे नेमकं? या मॅच्युअर्ड वयांच्या पिढीकडून तरुण पिढीकडे हे एक संस्कृतीचं म्हणजे सोपवल्या जात आहे. जसं आपल्या हिंदू संस्कृतीच्या नुसार जर विचार केला तर जसे 5-5 वर्षे गणपतीचं एक मंडळ असतं आणि मग ते नवीन पिढीकडे सोपवल्या जातं. बरोबर. परंतु यांच्या संस्कृतीमध्ये वेगळंच हे दिसून येत आहे. बरोबर. आपण इथं बघतो की हे जे बांबू आहेत, भाषे आहेत, त्यांनी ते असं सगळं घेणं आहे. त्याच्या मागचा उद्देश काय नेमका? आता एक गुढी, जसं आपण गुढीपाडव्याला एक गुढी उभारतो, बरोबर, त्या गुढीपाडव्यासारखाच एक यांच्या संस्कृतीमध्ये हा भाग आहे. परंतु त्या होळीचे जे खांब आहेत